तर सगळ्यांचे खूप सारे डाऊट्स होते की श्रीमंदा तुला कुठे भेटला, कसा भेटला. त्या रोडवरून मी पास होत होतो आणि श्रीमंदा माहिती आहे मला त्या रोडवरून पास होतो, त्याच्या ब्लॉग्समध्ये तो रोड दिसतो. तर माझ्या मनात एकच होतं की श्रीमंदा मला भेटू दे. मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोललो ज्या टाईमला श्रीमंदा मला भेटलेला, आणि ती व्हिडिओ अचानक अशी स्टार्ट झालेली. मी फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, मला काहीच समजत नव्हतं. तर मी पास होतो, तर श्रीमंदाची गाडी तिथून पास झाली आणि मी श्रीमंदाला ओव्हरटेक करून 1 मिनटं थांब बोललो. तर श्रीमंदा थांबला माझ्यासाठी आणि मी उतरलो. माझ्या फ्रेंडचं असं होतं की भाई आम्हाला तू व्हिडिओ कॉल का नाही केला, एखादा कॉल करायचा होता, आम्ही तिथे आलो असतो. पण भाई मीच जेव्हा उतरलो गाडीवरून आणि नंतर श्रीमंदाला भेटायला गेलो, आतमध्ये चेतनदा होता, अभिदा होता, डाकूदीदी होती. पण मी कोणाकडेच माझं लक्ष नाही गेलं. मी फक्त श्रीमंदाकडे कॉन्सन्ट्रेट केलं. श्रीमंदाशी बोललो, श्रीमंदासोबत फोटो काढले. खूप भारी माणूस आहे, जसं तो ऑन कॅमेरा आहे तसंच ऑफ कॅमेरा आहे. मी गाडीमधून उतरलो आणि त्यांनी असं वाकून मला बघितलं, तर तो मला बोलला की भाई याची हाईट किती आहे, मला वाकून बघायला लागते. सफारी असती तर नीट दिसला असता, आता BMWवरून वाकून बघायला लागते. काहीच गर्व नाही आहे दादाला, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही. आणि काँग्रेस जा, अशाच आपल्या वांदेल की फॅमिलीमध्ये अशाच गाड्या अजूनही ॲड होत जाऊ दे. सुपर कार्स वगैरे मस्त मस्त ॲड होऊ दे. काँग्रेस असाच ग्रो करत राहा. आणि गाडीबद्दल बोलायचं झालं तर हा का रोड प्रेझेन्स आहे गाडीचा, 1 नंबर. गाडी फुल उठून दिसते कलरमुळे रोडवर. श्रीमंदा सगळीकडे थांबायला रेडी राहा, तुला खूप लोक थांबवणार आहे.